संघर्ष मुरबा कैप्टन ला पटवा। विशाल साहब के शुभ हाथों से टॉस किया जाएगा नेक्स्ट मैच का। यस कॉल कोणाचा असेल चॉईस द्या। कॉल असेल यावेळेस मायकोपेचा छाप केलेला कॉल आणि इथे काट टॉस जिंकलाय मुरबा टीम ने। यस विशाल सर आप जाके विराजमान हो जाइए अतिरिक्त कक्ष में। घेणार बॅटिंग। येस आतापर्यंत मी बघितलं की तुमचा स्ट्रॉंग झोन आहे बॅटिंग करणं आणि डिफेन्स करणं। काय मुख्य कारण त्यामागे? बॅटिंग आम्ही फ्री माइंड खेळतो सर। येस बेस्ट लक असेल जास्त वेळ घेत नाहीये। फिटिंग आलेली आहे मनासारखं भेटले का? हा नक्कीच। किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? 30च्या आत थांबायचा प्रयत्न करू। बघायला गेलं तर दोन्ही टीमला विचारलं असतं तरी चाललं असतं कारण की तुम्ही फिल्डिंग घेणार होते आणि ते बॅटिंग घेणार होते। बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी। टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकलाय इथे मात्र मुरबा संघाने आणि बॅटिंग घेतलेली आहे। धाडसीचा निर्णय मुरबा टीमचा नेहमीच असतो। ओव्हर टू कॉम बॉक्स जिथे आपण ऐकतील यशवंत ठाकूरला। चेक धन्यवाद सर। महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा धाडसी निर्णय। टॉस जिंकल्यानंतर मात्र संघर्ष मुरबे सातत्याने स्वतःच्या फलंदाजीवरती विश्वास दाखवतोय। संघर्ष मुरबे यश फाउंडेशन आपण पाहतोय एक देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये परंतु कुठेतरी सामना सुरुवात होईल। ऐकूया एक मधुर संगीत मोयूया मैदानाच्या आतमध्ये। यस मिस्टर डीजे मास्टर। राजांचं शिलेदार आम्ही आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा। चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। संघर्ष मुरबे यश फाउंडेशन बनाम मायको पे असं चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला येतोय। महत्वपूर्ण क्वार्टर फायनलचा सामना इन ॲक्शन मध्ये आहे। चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष एक दैदिप्यमान आयोजन नियोजन आपण पाहतोय। इथे मात्र आपण विचार केला हार्दिक थोडासा थांबवलं गेलंय म्हणजेच बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडंसं चेंजेस आपण बघतोय। सातत्याने बदल ही काळाची गरज असं नेहमी म्हटलं गेलंय। व्हेरिएशन इज अ की ऑफ सक्सेस। हार्दिकला थांबवून कुठेतरी विशाल आणि तेजस ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये।
इनविंसिबल बी, आप ऑर्गेनाइजर से संपर्क कीजिए, जो बची हुई औपचारिकता है उन्हें कंप्लीट करना जरूरी है. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला सुरुवात करा लगेचच. गोलंदाजी मार्क वरती कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख आहे बिगेशला आपण पाहतोय. सबस्क्रायबर मीटरचा विचार केला वंदे स्पोर्ट्सचा 3972 अगदी कमी वेळामध्ये ज्या चॅनलने उंच भरारी घेतली आहे तो चॅनल म्हणजेच वंदे स्पोर्ट्स आपण पाहतोय. परंतु त्या कमी वेळेच्या भरारीमध्ये अतोनात मेहनत कष्ट आहेत. खूप काही त्यांनी मात्र संपूर्ण समर्पण दाखवलंय. पहिल्या चेंडूवरतीच प्रहार करण्याचा प्रयत्न. कुणाल किणी थोडासा इंजर्ड जरी आहे तरी स्वतःच्या संघासाठी संपूर्ण समर्पण दाखवतोय. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये स्वीपर कव्हर वरती चांगलं क्षेत्ररक्षण करताना थोडासा इंजरी फेस केली त्याने, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हेलो, यहाँ पर हमारे मंच पर कुछ अतिथिगण आए, अवश्य उनका स्वागत करेंगे. देखिए ऋतिक जिन्होंने अवश्य टी शर्ट स्पॉन्सर किया था, ऋतिक गुप्ता, उनके पिताजी हैं यहाँ पर. देखिए इनका कैटरर्स का काम है. सब जगह कहीं भी शादी का ऑर्डर है, पार्टी का ऑर्डर है, हर जगह ज़्यादातर शादियों में ऑर्डर लेते हैं. हाल फिलहाल अभी एक हफ्ते से इनका ऑर्डर लगातार चल ही रहा है हमारे दोस्त के घर पे ही. तो अवश्य कहीं ना कहीं हर जगह इनका साथ रहता है हमारे साथ. कोई भी कार्य हो उसमें अवश्य सबसे पहले कदम रहते हैं. एक तो पिता समान है और अवश्य हमारे जितने भी बड़े उनका आदर सम्मान करना हमारे संस्कृत में लिखा हुआ है. तो मैं चाहूँगा अंकल आइए, ईश्वर के हाथों स्वागत किया जाए अंकल का. देखिए कैटरर्स का काम चलता है इनका. ऋतिक गुप्ता सबको ही जानते हैं, उनके पिताश्री हैं. गजानन कैटरर्स के नाम से चलता है. तो जिससे भी कहीं भी पार्टी बर्थडे या शादी वगैरह का ऑर्डर देना हो तो अवश्य गजानन कैटरर्स को ही दें. धन्यवाद. चलिए कमेंट्री बॉक्स में. ठीक, धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं तिथे फंबल आपण पाहिलं. विशाल मागच्या सामन्यामध्ये सुद्धा ऑन साईडला थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फंबल पाहायला भेटला होता. आपण पाहतोय मुख्य मंचावरती गजानन कैटरर्स के सर्वे सर्व हमारे साथ है. वेलकम होगा सर आपका. उत्तम क्वालिटी का भोजन जरूर उनके कैटरर्स के माध्यम से हर एक फंक्शन में आपको प्रोवाइड किया जा सकता है. अगर आपको कोई ज़रूरत है तो आप जरूर संपर्क कीजिए गजानन कैटर्स. चलते बीच मैदान के अंदर रन संख्या की बात कीजिए. रन संख्या इस वक्त 9 पर है. 9 ऑन द स्कोर कार्ड टैली. पहले इनिंग का खेल बीच मैदान के अंदर चलता हुआ 1 ओवर की समाप्ति के बाद संघर्ष मुरबे यश फाउंडेशन 9 पर है. 9 ऑन द स्कोर कार्ड टैली. सिद्धि विनायक डेंजरस ट्रॉफी 2025 की आखिरी रात और क्वार्टर फिनाले का आखिरी मुकाबला देख रहे हैं आप, क्योंकि इसके बाद 2 सेमीफिनालेज एंड फिनालेज बॅकफुटवरती पंच केलंय मनीष भोईर तिथे. एका बाजूला तेजस तर दुसऱ्या बाजूला विशाल, या दोन्ही खेळाडूने मात्र संयम मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. दोघांना माहिती आहे आमचं विकेट्स वरती थांबणं खूप जास्त गरजेचं आहे. समर्थला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. इथे मात्र हलक्या हाताने कट केलंय. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 11 ऑन द टॅली. येणारे 3 चेंडू महत्वपूर्ण आहेत.
चेंडूचा विचार केला अजूनही येणारे 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. संघर्ष मुरबे यश फाउंडेशन मैदानाच्या आतमध्ये संत गतीने धावा बनवण्याचा प्रयत्न करते. इथे मात्र खराब चेंडूवरती केलाय प्रहार. येतोय हा दमदार असरदार क्रॅकिंग चौकार. 4 धावेने धावफलक आपण पाहतोय पुढे सरसावला जाणार आहे. धावांचा विचार केला धावफलक 15 या आकड्यावरती आहे. चांगला फटका येतो इथे मात्र तेजसच्या फळीतून तेजस्वी फटका. इथे मात्र ऑस्टिकच्या जास्त बाहेर. पंचांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. तिन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. समीर खान सरांना आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. थोडंसं फलंदाजी रीच पासून लांब. आदित्य चेंडू खाली आलाय. रनआउटचा झटका. तेजसला जावा लागणार आहे माघारी. आदित्यने थोडासा थ्रो जरी हळूवार केला असेल तरी तिथे मात्र बॅकअप चांगला आलाय आणि त्याच्यामुळे विकेटचं पतन आपण पाहतोय. धावांचा विचार केला 16 धावा धावफलकावरती आहेत. 8च्या सरासरीने धावा आल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष मुरबे यश फाउंडेशन 16 लॉस ऑफ 1. गोलंदाजी मार्क वरती आपण विशालला पाहतोय जलद गतीने. चला प्लीज मुरबा स्टार्ट करा. जास्त वेळ दवडला जातो कारण या सामन्यानंतर सुद्धा तब्बल 3 सामने आणि त्याच्यानंतर भला मोठा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला पार पाडायचा आहे. इथे मात्र वाईड चेंडू येतोय. इथे मात्र आपण पाहिलं अजून एक डॉट बॉल येतोय. पॅडल स्वीप आणि येतोय हा चौकार. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 21 या आकड्यावर. धावांचा विचार केला 21 धावा धावफलकावरती आहेत संघर्ष मुरबे यश फाउंडेशन. चला स्कॉर्पियन संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. स्कॉर्पियन टीम धावांचा विचार केला धावफलक 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. नो प्लस 4 धावेंचा इशारा येतोय. सिंगल. इथे मात्र वाईड बॉल येतोय.
पाहतोय आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून प्रयत्न आपण पहा खूप लांबून आला तो परंतु थोडंसं आपण पाहिलं. चला स्पीडअप करा. धावफलक 29 या आकड्यावरती आहे. येणारे चेंडू बाकी आहेत 2. 29 फुलर लेनचा चेंडू आपण पाहिला फ्लिक केलंय तिथे सुद्धा एक धाव भेटते आणि एका धावेने धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. विशालचं थोडंसं महागडं षटक आपण इथे पाहतोय. या षटकामध्ये अजूनपर्यंत तब्बल 5 चेंडू मागे 14 धावा खर्च झाल्यात. हलक्याने खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु एक धाव परिपूर्ण होतीये. 31 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 1. पहिल्या सेमीफायनलच्या टॉस साठी रेडी राहायचं लगेचच जिथे आपल्याला 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर भेटताना दिसणार आहेत. एका बाजूला शिवराज वेऊर तर दुसऱ्या बाजूला DNCC. शेवटचा षटक अजूनही बाकी आहे. डेंजरस बॉईज ट्रॉफी 2025 चा आस्वाद आपण घेतोय. शेवटची अंतिम रजनी. $31 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचं अंतिम षटक घेऊन स्वतः आपण पाहिलं मनीष भोईर एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. बॅकबोन ऑफ मायखोप. फ्लिक ऑफ द रेस्ट. पहिल्या चेंडूवरतीच विशालने केलाय प्रहार. येतोय चौकार. दमदार असरदार डेंजरस बॉईजचा चौकार. 4 धावेने धावफलक 4 ने फ्लाय होणार आहे. 35 धावा धावफलकावरती येत. मनीष भोईर विरुद्ध पहिल्या चेंडूवरती सल्ला. इथे मात्र बॅकफूट वरती कट केलाय. लाऊड अपील झाली आहे. तिथे रिव्ह्यू घेतला गेलाय. सॉफ्ट सिग्नल नॉट आउटचा आहे लक्षात घ्यायचंय. जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर झालाय. तिथे हार्दिक आलाय. थोडासा विचार केला हार्दिकच्या बाबत तर अत्यंत अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं गेलं. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा त्याने मात्र गाजवल्या मुरबा संघाकडून खेळत असताना. अंडरआर्म क्रिकेट म्हणा ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. एक अनुभवी जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सर बॅटीने खेळला फटका. चांगला स्टॉप तिथे आपण पाहतोय. अक्षय चेंडू आकाश चेंडू खाली आहे. आकाशला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. मुरबा संघाच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं. तेच आपण पाहतोय. आकाश अतिशय वेगवान चेंडूवरती आला. त्याच्यानंतर आपण जसं व्हॉलीबॉल मध्ये स्मॅश पद्धतीने खेळतो त्या पद्धतीने स्मॅश केलं आणि चेंडूला थांबवणं महत्वाचं आहे. संघर्ष मुरबे यश फाउंडेशन मनाम मायखोप असा सामना क्वार्टर फायनलच्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र आकाश करतोय चुकी. पहिलेच कमिट केलं होतं. धावांचा विचार केला धावफलक 42 या आकड्यावरती आहे.
इथे मात्र विचार केला धावफलक 42 वरती स्थिरावेल. 43 इज अ टार्गेट. 43 धावांचा पाठलाग करायचा. जाऊया पहिला सेमीफायनलच्या टॉस साठी, जिथे आपल्यासोबत व्हॉइस ऑफ पासळ प्रीतमजी घरसह जोडले जातील. एका बाजूला शिवराज वेऊर तर दुसऱ्या बाजूला DNCC. बिग फाईट, बिग बॅटल, चेंडूवानी फळीचा कडवा संघर्ष. यस, ओव्हर टू टॉस बॉक्स. चला, स्पर्धेची पहिली सेमीफायनल उपांत्य फेरी आणि एक बाजूला DNCC, दुसऱ्या बाजूला शिवराज्य वेऊर. अगदी आजचा दिवस देखील तोच आणि तसंच नाव ह्या संघाचं पाहायला मिळते. कॉल असेल, चॉईस दीजिए. शुभ पूजन शाह के शुभ हाथों से टॉस किया जाएगा. कॉल DNCC चा असेल. उडाव. छाप आणि छाप आलाय. इस अतिथि से विनती रही कि आप कक्ष में जाके बैठिए. टॉस आपने जीता, क्या लेंगे? फील्डिंग. कल का खेल देखा, फील्डिंग लेने का कुछ खास कारण? कुछ नहीं. देखा जाए तो अच्छी टीम है. कितने रनों के अंदर रोकना चाहेंगे शिवराज वेऊर को? 30-35 के अंदर. यस, बेस्ट लक आपको सेमीफायनल के लिए. शिवराज वेऊर, आपण टॉस गमावला, बॅटिंग आलेली आहे. काल देखील मात्र एक थरारक विजय. तुम्ही बॅटिंग सेकंड चेस करता आम्हाला. बॅटिंग करताना आता मात्र तुम्हाला किती धावा सुरक्षित वाटतात? 35 ते 40 धावा बनवू. 35 ते 40 धावा. असे कोणते फलंदाज असतील जे धावा तुम्हाला 40 बनवून देतील? सुमित दुबे. सुमित दुबेवर खूप मोठा सट्टा आला आहे. मैदान कसं वाटलं? ही स्पर्धा कशी वाटली तुम्हाला? मैदान तर चांगलंच आहे आणि स्पर्धा ही बघायला गेलं तर चांगलं आयोजन केलेलं आहे. यस, बघायला गेलं तर बेस्ट लक असेल. आणि आवर्जून सांगेल की अंडरम बॉक्स क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धेची सुरुवात कोणत्या गावातून झाली तर मी नक्की म्हणेल की ती वेऊर गावातून झाली. वेऊर गावात त्याचं सर्वात पहिली 50,000ची स्पर्धा भरवण्यात आली होती ती वेऊर गावामध्ये. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, DNCC संघाने टॉस जिंकलाय आणि फील्डिंग घेतलेली आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. नाण्याची एक बाजू आपण चाचपडली जाऊया दुसऱ्या बाजूकडे, जिथे मात्र धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा. 43 चं टार्गेट. मनीष भोईर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कुणाल केणी जोडी आपण पाहतोय. कुणालची मार्क वरती स्वतः कर्णधार रोनितला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती डाऊन द लेग साइड वाईडने श्री गणेशा झालाय धावफलकाचा. इथे मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॅक टू बॅक 2 अतिरिक्त चेंडू आपण रोनितच्या माध्यमातून पाहिलेत. इथे मात्र आपण पाहिला कुठेतरी वेगळी स्ट्रॅटेजी आपण पाहतो, कारण तिथे 4 खेळाडू आहेत. म्हणजे मनीष भोईरला ट्रॅप मध्ये फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक वेगळा सापळा रचला गेलाय. मनीषचा विचार केला, रिस्टच्या फटक्यामध्ये सर्वोत्तम खेळाडू म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. मनगडाच्या शहाने खूप चांगली फटकेबाजी करतो, त्यासाठी आपण पाहिला ऑन साइड पूर्णपणे पॅक आहे. इथे मात्र ड्राईव्हचा फटका लगावला. क्षेत्ररक्षक तेजस अगदी वेगाने चेंडू खाली आला. डॉट बॉल येतोय. वापसी केले गोलंदाजाने, कमबॅक केलंय. आणि हेच क्रिकेट सातत्याने आपल्याला शिकवत असतं. इथे मात्र डाऊन द लेग साइड गोलंदाज रोनितने मात्र एकच ग्लेम पॅन आपण पाहिलं डोक्यामध्ये ठेवलाय. 4 खेळाडू ऑन साइडला आहेत. मला चेंडू फक्त ऑन साइडलाच डिलिव्हर करायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दिशाहीन गोलंदाजी करतोय. आता मात्र हलक्या हाताने फक्त ढकलून काढलंय. मनीषला सुद्धा माहिती आहे जास्त वेळ डॉट चेंडू जर हातात आले तर धावफलक चेस करणं कठीण होणार आहे. आता मात्र कुणाल केणी, ज्याच्याकडे मात्र विस्फोटक फलंदाज म्हणून सातत्याने पाहिलं जातं, त्याला मात्र आपण पाहिलं स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू महत्वाच्या क्वार्टर फायनलचा फेस करताना आपल्याला दिसणार आहे. कुणाल केणी विरुद्ध रोनित हा सुद्धा बॅटल चांगला रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मायकोपे विरुद्ध यश फाउंडेशन संघर्ष मुरबे शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
त्याच्यानंतर मात्र 2 सेमीफिनाले आणि फिनाले आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला भेटतील. इथे मात्र वेगा फडका खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिस्टल क्लिअर प्लॅन आपल्याला पाहायला भेटतोय संघर्ष मुरबे यश फाउंडेशन, कारण त्यांच्यामध्ये विचार केला अत्यंत अनुभवी 2 खेळाडू आपल्याला दिसत आहेत, विशाल आणि त्याच्यासोबत हार्दिक आहे. आणि त्याच्यामुळे अनुभव जेव्हा आपल्याकडे असतो तेव्हा आपल्याला प्लॅनिंग करणं थोडंसं इझी जातं. मागचे 2 सामने सुद्धा खेळले आहेत, त्याच्यामुळे इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हार्दिक अगदी वेगाने चेंडू खाली आला, रनआउटची संधी. कुणाल खेळीला जावं लागणार आहे का? लाऊड अपील केली आहे, अजून पंचांनी कोणतंही डिसिजन घेतलं नाहीये. पंचांना ब्रीथ घेऊ द्या प्लीज, श्वास घेऊ द्या. आउटचा इशारा येतोय. पंच आपला रिव्ह्यू आहे की फलंदाजाचा आहे? चला अंपायर्स रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल आउटचा आहे. बॅटर बाद आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. धावांचा विचार केला, धावफलक वंदे स्पोर्ट्सच्या मुन्ना जयस्वालला प्रोप्रायटरला आपण पाहतोय स्वतः कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि हीच मात्र मेहनत वंदे स्पोर्टला खूप उंचावरती घेऊन जाण्याच्या मागचं महत्वाचं कारण आहे. स्वतः जेव्हा प्रोप्रायटर ग्राउंडवरती ऑपरेशनचं युनिट सांभाळतो ना, त्यावेळेस मात्र खूप काही वेगळं चित्र आपल्याला दिसतं. इथे मात्र ऑप्टिक्सच्या जास्त बाहेर संधी होती अजून एक झटका देण्याची. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 5 या आकड्यावरती आहे. समीकरणाचा विचार केला, समीकरण 18 मध्ये 38 ची गरज आहे. इथे मात्र खराब चेंडू आहे. नो प्लस धावा येतील का? नो प्लस धावा येतील का?
नॉट आउटचा इशारा येतोय. नो प्लस 1 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. म्हणजे समीकरण आता येणाऱ्या 18 मध्ये 36 ची गरज आहे. 18 मध्ये 36 ची गरज. ऑन एन एव्हरेज प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 12 धावा कराव्या लागणार आहेत. यावेळेस पेडा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लेग बाईच्या पद्धतीने धावा आहेत. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाहीये. इथे मात्र पहाटे चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने आलाय आणि द्रुतेची खासियत आहे. चेंडू वळवण्यामध्ये पारंगत आहे. कुशलता कुवत त्याच्यामध्ये आहे. त्याचा तो वापर सातत्याने करतो. इथे मात्र फटका सांगलाय. मनीष भोईर नावाचा येतोय हा दमदार असरदार खणखणीत डेंजरस बॉईज चषकाचा चौकार. या चौकाराची गरज होती. धावांचा विचार केला. धावफलक 12 या आकड्यावरती 3 चेंडू फेकून झालेत. समीकरण येणाऱ्या 15 मध्ये 31 ची गरज आहे. धावफलक कठीण आहे परंतु मनी जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये या धावा होऊ शकतात. आशा आकांक्षा प्रफुल्लित असतील मायकोबो संघाच्या. मनीष भोईरचा विचार केला. स्पार्टन चषकामध्ये जे केळवे बाजार येथे स्पर्धा झाली तिथे 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा त्याने केलाय आणि एक अनुभवी खेळाडू आहे. इथे मात्र हा चौकार येतोय 4 खेळाडूंच्या मधून. मी आपल्याला आधीच म्हटलं रिस्ट फटक्यामध्ये वन ऑफ द ग्रेटेस्ट रिस्ट फ्लिकर म्हणून त्याची ओळख सुद्धा आहे. जसं आपण हॉकीमध्ये रिस्टचा सहाय्याने ड्रॅग फ्लिक बघतो त्या पद्धतीचा फटका. इथे मात्र तेजस दुसऱ्या प्रयत्नांमध्ये चेंडूला थांबवलंय. चला पंचांनी अजून डिसिजन दिला नाहीये. पंच वेळ घेत आहेत. इथे मात्र बॉक्स आउटच्या रूपामध्ये झटका लागतोय.
समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 26 ची गरज आहे. 26 रिक्वायर्ड इन अपकमिंग 12 डिलिव्हरीज. इथे मात्र आपण पहिला फ्लिकचा वापर केला. मनीष भोईर समर्थला जावं लागणार आहे पुन्हा एकदा. अजून एक झटका लागतोय. विकेट क्रमांक 3 आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती रन आउटच्या रूपामध्ये नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्यला आपण पाहतोय. चला स्पीडअप करा मुरबा संघ. आपण सुद्धा क्षेत्ररक्षण लगेच सजवा. प्रत्येक चेंडूवरती गॅदर होऊ नका. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 26 धाब्यांची गरज आहे. वाईट बॉलचा इशारा येतो. लगेचच रिव्ह्यू घेतला गेलाय. वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. इथे मात्र फटका चांगलाय. मनीष भोईर नावाचा येतो हा चौकार. या चौकाराची गरज होती. चौकाराची कोंडी फोडली जाते. 4 धावेने धावफलक पुढे सरसावला जाईल. आता मात्र गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 21 ची गरज. क्वार्टर फिनाले नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जिथे एका बाजूला यश फाउंडेशन संघर्ष मुरबे तर दुसऱ्या बाजूला मायखोप असा सामना सुरू आहे. नाण्याची दुसरी बाजू आपण साच पडतोय. हा सुद्धा फटका चांगला. स्वतः हार्दिक चेंडू खाली आलाय. अगदी वेगाने ती धाव पूर्ण झाली. मनीष आणि आदित्यच्या माध्यमातून 9 मध्ये 20 ची गरज आता मात्र आहे. टॅप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर झालाय. क्षेत्ररक्षक वॉट स्टॉप. रितेशने मात्र एक चांगला स्टॉप केला आणि त्याच्यानंतर मनीष भोईरला मात्र जावं लागणार आहे. कुठेतरी आदित्यचं लक्ष नव्हतं आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं मनीष भोईर स्वतःचा गडी बाद केल्यानंतर धावफलकामध्ये पूर्णपणे अंकुश लागणार आहे. 8 मध्ये अर्थातच कुठेतरी समीकरण झालं असतं परंतु आता 7 मध्ये 18 ची गरज आहे.
शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 मध्ये 18ची गरज आहे. महत्वपूर्ण चेंडू आहे. बॅकफुट वरती पंच केलं. तेजा चेंडू खाली आलाय. सहा मध्ये 18ची गरज आहे. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. याच्यानंतर लगेचच पहिला महत्वाचा सेमीफायनलचा सामना. एका बाजूला जिथे आपल्याला DNCC बोईसर तर दुसऱ्या बाजूला शिवराज्य वेऊर असा सामना पाहायला भेटणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण रितेशला पाहतोय. इथे मात्र वाईड चेंडू येतोय. समीकरणाचा विचार केला येणार आहे. 5 चेंडू मध्ये 16ची गरज आहे. इथे मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट. धावांचा विचार केला. धावफलक 4 मध्ये 15ची गरज आहे. 26 वरती 4 गडी बाद झाल्यात. पण स्वीपचा वापर. हार्दिक अतिशय हॉटस्पॉट वरती उभा आहे. इथे मात्र डॉट बॉल येतोय. कुठेतरी औपचारिकता बाकी आहे तसं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. चला हाडलक असेल. मायकोप. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. माफ करा, अजून एक चेंडू बाकी आहे. 1 मध्ये 14ची गरज आहे. करेक्शन. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. याच्यानंतर सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. एक चेंडूचा खेळ बाकी होता आणि आता मात्र हाडलक मायकोप चांगली कामगिरी आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. चांगला खेळ आपण दाखवला आणि दुसऱ्या बाजूला खूप खूप अभिनंदन. संघर्ष मुर्बे यश फाउंडेशन. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. त्याच्यानंतर येऊया पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यासोबत जिथे धावचं वर्णन घेऊन तुमच्यासोबत जोडले जातील तू प्रीतम मेरे धरत सर. जिस्म मारिया मैं तेरे